नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या घरात चर्चेचा असतो, कधीकधी वादाचाही ठरतो, म्हणजे टीनेज मुलांचं पालकत्व. नमस्कार. हो, हा खरंच एक असा टप्पा आहे जिथे पालक आणि मुलं दोघांनाही थोडं जुळवून घ्यावं लागतं. बरोबर. आणि म्हणूनच आपल्याकडे एका बाल मानसोपचार तज्ज्ञांशी झालेल्या संवादातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया. म्हणजे पालकांना काय उपयोगी पडेल हे बघूया. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया त्या मोठ्या द्विधा मनस्थितीपासून जी बहुतेक पालक अनुभवतात. मुलांची काळजी घ्यायची की त्यांच्याकडून आदराची अपेक्षा ठेवायची? ही खूप कॉमन गोष्ट आहे. हो ना. म्हणजे डॉक्टर म्हणतात तसं की कालपर्यंत जो आपला बबडू होता त्याला आता म्हणजे दाढी मिशा फुटायला लागतात किंवा मुलींमध्ये शारीरिक बदल होतात. बरोबर. आणि ती मुलं एकदम जगाकडे धावायला लागतात, स्वतःचं काहीतरी शोधायला लागतात. अगदी. आणि इथेच पालकांची कसोटी लागते. त्यांना काळजी पण वाटते आणि वाटतं की मुलांना आपलं ऐकावं, आपल्याला आदर द्यावा. पण मग डॉक्टर म्हणतात की दोन्ही एकदम नाही मिळत, निवड करावी लागते. बऱ्याचदा तसं होतं. म्हणजे बघा, तुम्ही जर 13 वर्षांच्या मुलाचा किंवा मुलीचा हात धरून रस्ता ओलांडायला गेलात, तर तुम्ही काळजी नक्कीच दाखवताय. पण त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात काय येतं की माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास नाहीये. अच्छा. म्हणजे तिथे आदर कमी होऊ शकतो. बरोबर. त्यांना असं वाटू शकतं की माझी स्पेस मला मिळत नाहीये. त्यामुळे कधीकधी तुम्हाला निवडावं लागतं की आता काळजी महत्वाची की त्याला स्वतंत्रपणे करू देणं महत्वाचं, जिथे आदर टिकून राहील. हे खरंच खूप कठीण आहे पालकांसाठी, कारण नैसर्गिक ओढा तर काळजीकडेच असणार. हो, असतोच. आणि ह्याच स्वतंत्र होण्याच्या गरजेतून पुढचा मुद्दा येतो जो तज्ज्ञांनी मांडलाय, एस्केप वेलॉसिटी. हे ऐकायलाच किती वेगळं वाटतंय. हा, हो ना. पण ही संकल्पना खूप महत्वाची आहे. जसं रॉकेट पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तोडून बाहेर जातं ना, हो, त्यासाठी त्याला पृथ्वीपासून स्वतःला दूर ढकलायला लागतं. तसंच काहीचं मुलांचं आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून समाजात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असतं. म्हणजे त्यांना पालकांना दूर ढकलायची गरज वाटते. गरज वाटते असं म्हणण्यापेक्षा ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी, स्वतःची ओळख बनवण्यासाठी त्यांना ती स्पेस हवी असते. कधीकधी हे पालकांना असं वाटू शकतं की वूल आपल्याला लांब करतंय किंवा जसं तज्ज्ञ म्हणतात, लाथ मारतंय. बापरे, लाथ मारणं हे शब्द जरा जास्तच नाही वाटतं. म्हणजे पालकांनी हे सकारात्मक कसं घ्यायचं? शब्द टोकाचे वाटू शकतात, पण त्या मागची भावना समजून घेणं महत्वाचं आहे. ही मुलांची तुमच्यावरची वैयक्तिक टीका नसते. होस्ट, स्कॉलर, एक्सपर्ट, स्पीकर, अच्छा, ती त्यांच्या विकासाची गरज असते. त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं, जे पालकांच्या छत्रछायेपासून थोडं वेगळं असेल. हे जर पालकांनी समजून घेतलं तर त्यांना त्याचा कमी त्रास होतो. म्हणजे हा डेव्हलपमेंटचाच एक भाग आहे. अगदी. एक प्रकारे ही मोठी होण्याची, स्वतंत्र होण्याची किंमत आहे, जी दोघांनाही द्यावी लागते. ओके. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग संवाद बिघडतो, खटके उडतात, मग पालक म्हणतात, अहो आमचं ऐकच नाही झाली. हा. हो, ही तर सगळ्यात कॉमन तक्रार. पण इथे आपल्याला हे तपासायला हवं की संवाद म्हणजे काय अपेक्षित आहे पालकांना. म्हणजे अनेकदा पालकांना संवाद नको असतो. त्यांना त्यांची मतं मुलांवर लादायची असतात. म्हणजे जसं एखादा सेल्समॅन आपलं प्रोडक्ट विकायला बघतो ना, अच्छा, म्हणजे हे असं कर, ते तसं नको करू, आमच्या वेळी असं नव्हतं. बरोबर. याला तज्ज्ञ सेल्समनशिप म्हणतात. हा खरा संवाद नाही. खऱ्या संवादात समोरच्याचं ऐकून घेणं जास्त महत्वाचं असतं. ऐकून घेणं? हो. तज्ज्ञांनी तर एक मस्त मंत्र दिलाय. हो का? बरं. हो का? बरं. एवढंच? एवढंच नाही, पण ही सुरुवात आहे. जेव्हा मूल काहीतरी सांगायला येतं, तेव्हा तुम्ही फक्त हो का? बरं म्हणून जरी ऐकलं, तरी त्याला वाटतं की तुम्ही ऐकताय, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही त्याला लगेच जज करत नाहीये. आणि मुलं हुशार असतात. ती अनेकदा पालकांना टेस्टिंग क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे थेट स्वतःबद्दल न सांगता, माझा एक मित्र आहे ना, तो असं म्हणत होता, किंवा आमच्या ग्रुपवर असं बोलणं चाललं होतं. अच्छा, म्हणजे अंदाज घेतात की आपली प्रतिक्रिया काय असेल. अगदी. तुमची प्रतिक्रिया जर सुरक्षित वाटली, जास्त लेक्चर देणारी नसेल, तर मग ते हळूहळू स्वतःबद्दल बोलायला लागतात. त्यामुळे ऐकण्याची तयारी आणि योग्य प्रतिसाद खूप महत्वाचा. म्हणजे कमी बोला आणि जास्त ऐका. परफेक्ट. बरं, आता ऐकण्याबद्दल बोललो, पण अजून एक मोठा गैरसमज किंवा हल्ली खूप ट्रेंडिंग असलेला विचार म्हणजे पालकांनी मुलांचे मित्र बनावं. याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? ते याच्या विरोधात आहेत असं वाटतं.
हो, बऱ्याच अंशी ते योग्य नाही मानत याला. म्हणजे बघा, पालक फ्रेंडली असू शकतात, मुलांची मोकळेपणाने वागू शकतात, त्यांच्या आवडीनिवडीत रस घेऊ शकतात. हे सगळं ठीक आहे. मग मित्र बनण्यात काय अडचण आहे? अडचण भूमिकेची आहे. मित्र कोण असतात? तर समवयस्क, समकालीन. त्यांच्यात एक बराबरीचं नातं असतं. पालकत्वामध्ये एक प्रकारचं गुरुत्व असतं, एक जबाबदारी असते, एक अधिकार असतो, जो मैत्रीत नसतो. पर काही जणांना वाटतं की मित्र झालो तर मुलं जास्त शेअर करतील, मोकळी होतील. कदाचित काही प्रमाणात होतीलही, पण विचार करा, जर आई-वडीलच मित्र झाले, तर मग आई-वडील कोण उरणार? म्हणजे म्हणजे ज्यांच्याकडे मूल मार्गदर्शनासाठी बघू शकतं, ज्यांच्या अनुभवाचा आधार घेऊ शकतं, जी व्यक्ती योग्य वेळी नाही म्हणू शकते, प्रसंगी ओरडू शकते, ती भूमिका कोण निभावणार? अच्छा, म्हणजे ती पालकत्वाची जी एक विशिष्ट जागा आहे ती रिकामी राहते. बरोबर. मुलं एका अर्थाने भावनिकदृष्ट्या अनाथ होऊ शकतात. कारण त्यांना दिशा देणारे, आधार देणारे पालक मिळत नाहीत, फक्त मोठे मित्र मिळतात. बापरे, अनाथ हा शब्द खूप विचार करायला लावणार आहे. हो, कारण पालकत्वाची भूमिका ही मैत्रीपेक्षा खूप वेगळी आणि खूप महत्वाची आहे. ती जपायला हवी. मुलांच्या आयुष्यात मित्रांची गरज असते, पण ती जागा त्यांचे मित्र भरून काढतात. पालकांनी पालकच राहावं. फ्रेंडली पालक पण मित्र पालक नाही. अगदी. तर आजच्या ह्या आपल्या चर्चेतनं काही गोष्टी पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या असं मला वाटतं. एक म्हणजे ती काळजी आणि आदर यातलं तोल साधायची कसरत. हो, दुसरं म्हणजे मुलांच्या स्वतंत्र होण्याच्या त्या एस्केप वेलॉसिटीला समजून घेणं, त्याला विकासाचा भाग मानणं. बरोबर. ते पर्सनली न घेणं. तिसरं, संवादाच्या नावाखाली सेल्समनशिप न करता खरंखुरं ऐकण्यावर भर देणं. ते हो का बरं वाला मंत्र. हां. आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपली पालक ही भूमिका टिकवून ठेवणं, मित्र बनण्याच्या मोहात न पडणं. अगदी बरोबर. हे मुद्दे खरंच महत्वाचे आहेत. आणि हे सगळं अंमलात आणणं काही सोपं नाहीये बरं का. नाहीच. चुका होणारच आहेत पालक म्हणून आपल्याकडून. पण सर्वात महत्वाचं काय आहे, तर नातं टिकवणं. नातं टिकवणं. हो, म्हणजे चुका झाल्यावर किंवा अडचणीत असताना मुलांना आपल्याकडे परत येता यावं. तो विश्वास वाटायला हवा त्यांना. तो विश्वास आधीपासून कमवावा लागतो. खरंय, म्हणजे चुकांमधनं शिकताना सुद्धा त्यांना एक सुरक्षित आधार आहे ही भावना मिळणं महत्वाचं. अगदी. आणि जाता जाता आपण सगळ्या पालकांसाठी एक विचार सोडून जाऊया. आपली मुलं जेव्हा पंख पसरून उडायला शिकत आहेत, स्वतःच्या चुका करत आहेत, तेव्हा त्यांना परत येण्यासाठी आपल्या घराचं आणि आपल्या नात्याचं दार नेहमी उघडं आहे, हा विश्वास आपण कसा देऊ शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.